नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी त्यासोबतच दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 14 जुलै 2025 रोजी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केलेला आहे। आणि हा शासन निर्णय ऑगस्ट महिन्याचे अर्थसहाय्य म्हणजे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात असून राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर हा निर्णय नेमका कोणता आहे याबद्दल सविस्तरपणे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर राज्य शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जुलै 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य म्हणजेच हप्ते डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत। आणि आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असून त्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यासंदर्भात शासनामार्फत वेगाने हालचाली सुरू होत्या। आणि या संदर्भात आता राज्य शासनाच्या माध्यमातून महत्त्वाचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि या शासन निर्णयानुसार राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून जे अर्थसहाय्याचं वितरण केलं जातं हे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे केलं जातं। आणि राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनेतील लाभार्थ्यांचे जे ऑगस्ट महिन्याचे पैसे आहेत ते अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत। आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात मंजुरी देण्यात आलेली आहे। तर आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा शासन निर्णय जाहीर केल्यानंतर सर्व लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झालेला आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून जे पावसाळी अधिवेशन आता सुरू आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये वाढीव अनुदान संदर्भात 100% घोषणा केली जाणार। तर आता ऑगस्ट महिन्याचे पैसे वाढीव अनुदान सोबत येतील का तर याबाबत माहिती थोडक्यात समजून घ्या। तर वाढीव अनुदान मंजूर जरी झालं तरी हे वाढीव अनुदान लगेच लाभार्थ्यांना मिळणार नाही, कारण या वाढीव अनुदान संदर्भात एक समिती स्थापन होणार आणि लाभार्थ्यांची पडताळणी होणार, नवीन कागदपत्रे लाभार्थ्यांकडून मागवली जाणार आहेत। अशा अनेक कारणांमुळे वाढीव अनुदान जाहीर होऊन सुद्धा लगेच ते वाढीव अनुदान तुम्हाला मिळणार नाही। आणि त्यामुळेच ऑगस्ट महिन्याचे फक्त 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी त्यासोबतच दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आणि विधवा व निराधार महिलांसाठी ही होती ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।